बघा लक्ष द्या. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के के एल एम एन परत इथून एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. या 3 पद्धतीनं जर आपण व्यवस्थित सोडवला तर 100% आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्यांना समजणार. सर्वांच्या लक्षात येतंय. आता बघा याच्यामध्ये एबीसीडी ची कुठली वापरायची, काय वापरायचं, ह्याचं अक्षरांचं मी तुम्हाला 3 पद्धती सांगितल्यात. कोणत्या 3 पद्धती सांगितल्यात तुम्हाला? तर पहिल्यांदा काय करायचं आहे, अंडरस्टँडिंग क्वेश्चन करायचा, त्यानंतर काय करायचा, राईट सोल्युशन करायचं, आणि त्यानंतर काय करायचं आपण, शेवटी काय करायचं, एक्झॅक्ट आन्सर द्यायचं आहे. हा ओके. आता बघा, आता बाकीचं काही कमेंट करू नका, लक्ष द्या व्यवस्थित. पहिल्या प्रश्नाकडे आपण जातोय. पहिला प्रश्न आहे आपला. आता एबीसीडी लक्षात ठेवण्याचं काही मेथड आहेत. बघा कशा लक्षात ठेवू शकतोय आपण. 4D बघा, लक्ष द्या व्यवस्थित. हा 4D आपण म्हणू शकतोय. 4D म्हणजे डी चं स्थान नंबर किती आहे, 4, 4 नंबरचा आहे. काही सोप्या गोष्टी आहेत. त्यानंतर काय आहे, फिक्स 6 म्हणजे काय, एफ हे 6 नंबरचं अक्षर आहे. फिक्स 6 बघा. केल्विन म्हणजे K11, केल्विन 11, K11. त्यानंतर बघा मेन 13 म्हणजे किती, मेन 13 म्हणजे किती, M13. त्यानंतर बघा T20 ची मॅच होती आता. ओके, म्हणजे किती झाली, T20 म्हणजे टी हे 20 नंबरचं अक्षर आहे. प्री 16 म्हणजे काय, पी 16 नंबरचा आहे. असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. काही याला शॉर्ट ट्रिक्स आहेत. हा आणि एबीसीडी न लिहिला तर अतिउत्तम, कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. आता बघा पुढे नेक्स्टला पहिला प्रश्न आहे तुमचा, RUXAD आणि इथं पुढे दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चन मार्क. सांगा या प्रश्नाचं RUXAD पुढचं काय असेल, सांगा पुढचं काय असेल, बोला. RUXAD आणि पुढचं बोला. जी असेल. व्हेरी गुड. हा जी असेल. मॅडम जरा आवाज येतोय का त्याला, कोणाला तर विचारा. माझा आवाज जरा प्रॉब्लेम म्हणतात, विचारा जरा आणि मला सांगा. हा सांगा मला. पुढे बघा RUXAD बरोबर आहे. आता बघा RUXAD आपल्याला करायचं आहे. कुठली अल्फाबेटिकल वापरायची आपल्याला, ए पासून बघा, लक्ष द्या. आता इथं आपण लिहिली एबीसीडी. आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. हा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ओके. आता ही अक्षर आपण बघूया. पहिल्यांदा पहिलं अक्षर कुठलं आहे, आर आहे. आर कुठं आहे बघा, आर कुठं आहे, आर इथं आहे. दुसरा पेन बदलतोय मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आर कुठं आहे, आर इथं आहे. आर नंतर काय आहे, यू आहे. अक्षर यू आहे म्हणजे किती घर मध्ये, दरम्यान किती घर आहेत, 1 आणि 2 घर आहेत. यू नंतर कुठलं अक्षर आहे, एक्स आहे. मध्ये किती घर आहेत बघा, 1 आणि 2 आहेत. एक्स नंतर काय दिलंय, ए दिलंय. 1 आणि 2 नंतर किती आला, ए आला, 1 आणि 2. एक्स नंतर काय दिलंय, डी. 1 2 सोडलं, डी दिला. उलट क्रमानं या पद्धतीनं आपण चाललोय. परत आपण इकडे जातोय. त्यानंतर डी नंतर 2 घरं सोडली, 1 2 आणि अक्षर आपलं येतं इथं, आन्सर येतंय जी. सर्वांना समजलं का?
किती सोपं आहे बघा. अक्षर कुठलं येतंय? जी. सर्वांच्या लक्षात येतंय का? कुठलं अक्षर आलं? जी. का जी आलं सांगा बरं? का जी हे अक्षर आलं? कितीचा फरक आहे? दोघांच्या मध्ये 3चा फरक आहे. 1 2 3. आणि दोघांच्या दरम्यान किती अक्षर येतात? 2. फरक म्हटला तर 3चा आहे आणि दोघांच्या दरम्यान अक्षर किती येतात? 2. लिहून घ्या व्यवस्थित. ओके, लिहून घ्यायचं आहे. हा, लक्षात येते सर्वांच्या. जी. सर्वांना समजलं असेल तर मला कमेंट द्यायची आहे. हा, लक्षात समजलं म्हणून. हा, नाही समजलेले परत एकदा लक्षात घ्या. जाधव, मिथिलेश थोरात, लक्ष द्या. ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्ष द्या. काय दिलं होतं आपल्याला? पहिलं अक्षर दिलं होतं आर, यू, एक्स, ए, डी आणि क्रमानं आपल्याला पुढचं अक्षर विचारलं होतं. बघा, आर नंतर 2 अक्षर सोडली यू अक्षर आलं, यू नंतर 2 अक्षर सोडली एक्स अक्षर आलं, एक्स नंतर 2 अक्षर सोडली ए अक्षर आलं, ए नंतर 2 अक्षर सोडली डी अक्षर आलं, डी नंतर 2 अक्षर सोडली जी अक्षर आलं. सर्वांच्या लक्षात आलं का? हा, आता लक्षात येते. नो प्रॉब्लेम. चला नेक्स्ट. हा प्रश्न सोडवायचा आहे पटकन. सोडवा, हा प्रश्न सोडवायचा आहे. बी नंतर डी आहे, डी नंतर एफ आहे, आय आहे, एल, पी आणि क्वेश्चन मार्क. सोडवा. संग्राम, अक्षरामधील फरक आहे एकदा चेक कर म्हणजे तुझ्या लक्षात येईल. पाठीमागून आलोय आपण. एबीसीडी कशी लिहिलंय? ए पासून ते एम पर्यंत आणि एन पासून ते कुठपर्यंत लिहिले आपण? झेड पर्यंत, उलटी. ओके, टी अक्षर येते. ओके, सोडवायचं व्यवस्थित. कितीचा फरक आहे सांगा बरं अक्षरामध्ये? कितीचा फरक आहे बाळांनो? एबीसीडी लिहिल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. त नव्हे, टी. ओके, हा, लक्ष द्यायचं. बघा, एबीसीडी पहिल्यांदा लिहून घ्या. तुमच्याकडे एबीसीडी तिथं तयारच पाहिजे. मी तुमच्यासाठी प्रॅक्टिस व्हायसाठी लिहितोय. परत परत एकदा का लिहितोय? तुमची प्रॅक्टिस होऊ दे. बघा, बी नंतर डी आहे. एबीसीडी पहिल्यांदा व्यवस्थित लिहूया आपण. सगळ्यांच्या लक्षात येईल. बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. हा, एन इथून लिहिला तरी पण चालू शकतंय, इकडून लिहिला तरी पण चालू शकतंय, कारण ही आपली काय एबीसीडी सरळ एबीसीडी आहे. आपल्या लक्षात लगेच येईल. हा, एम नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू कसा सोडवतोय हे लक्षात द्यायचं व्यवस्थित. कितीचा गॅप पडला आपला? 1चा गॅप आहे. बरोबर आहे. आता त्यानंतर 1च्या गॅप नंतर पाहायचं. बघा, 1चा फरक पडला. आता डी नंतर आय अक्षर. बरोबर आहे. डी नंतर आय अक्षर 1 2. बघा, डी नंतर कुठला अक्षर आहे? एफ अक्षर आहे. डी नंतर एफ अक्षर कितीचा गॅप आहे? 1चा गॅप आहे. एफ नंतर आय हे अक्षर कितीचा गॅप आहे? 1 आणि 2. 2चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे? 2चा. आय नंतर एल च कितीचा गॅप आहे? 2चा. 1 2. एल नंतर पी. पी बघा, 1 2 3. हे 2 3. हे 1 2 3 आणि पी आहे. कितीचा गॅप पडला? 3चा. बघा, पहिल्यांदा 1 1 चा 2 वेळा पडला. त्यानंतर 2 2 चा किती वेळा पडला? 2 वेळा पडला. 3चा एकदा पडला. बरोबर आहे काय? 3चा इथं एकदा पडला. अजून एकदा 3चा पडणार आहे. म्हणजे किती? 1 2 3. म्हणजे अक्षर येणार आहे आपलं राईट आन्सर. कुठलं येणार आहे? टी. टी इज अ राईट आन्सर. सगळ्यांच्या लक्षात आलं का? पहिल्यांदा गॅप पडला बाळांनो 1चा. दुसऱ्यांदा गॅप पडला कितीचा? 2चा. आणि तिसऱ्यांदा गॅप पडतो कितीचा? 3चा.
किती वेळा अक्षर आहेत ते? 3 वेळा. हा, 3चा गॅप. हा, आलं बरोबर? हा, लक्षात आलं? पहिल्यांदा कितीचा? 1चा. बी आणि डी मध्ये 1 अक्षर, डी आणि एफ मध्ये 1 अक्षर, असं 2 वेळा 1-1 आहे. एफ आणि आय मध्ये 2 अक्षर दरम्यान आहेत, आय आणि एल मध्ये 2 अक्षर दरम्यान आहेत, असं 2 वेळा झालं. एल आणि पी मध्ये किती अक्षर आहेत दरम्यान? 3 अक्षर आहेत. आणि पी आणि टी मध्ये दरम्यान आता अक्षर किती असणार आहेत? 3 असणार आहेत. कारण का? इथं 1चा, इथं 1चा, इथं 2चा, इथं 2चा, इथं 3चा आहे, म्हणून समोरचा सुद्धा 3चा गॅप. म्हणजे दरम्यान अक्षर किती असणार आहे? 3. म्हणजे येणार आन्सर काय? टी. दरम्यान अक्षर 3 म्हणतोय बरं का, हे डोक्यात ठेवा. सगळ्यांना लक्षात आलं? समजलं? ओके, पुढं. हा, आता लक्ष द्या पुढं. बघा नेक्स्ट क्वेश्चन. पहिला आहे बघा AAC, नंतर आहे BBD, पुढचा आहे CCE, DDF, EEG आणि FF विचारले. बघा प्रश्न परत एकदा लिहितोय. AAC, त्यानंतर आहे BBD, त्यानंतर आहे CCE, त्यानंतर आहे DDF, त्यानंतर आहे EEG आणि आपला पुढचा दिलेला आहे EF, क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन मार्क. आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी FG येईल, GH येईल, FH येईल की DG येईल? सोडवा. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणतं अक्षर येईल? हा, AAC, BBD, CCE, DDF. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. जेवढी आपल्याला आवश्यक आहे तेवढीच वर्णमाला लिहायची, म्हणजे लगेच लक्षात येते. आणि आपण सुरुवातीला पेपर सुरुवात होण्याच्या अगोदर आपण वर्णमाला ते अल्फाबेट काय करणार आहोत? लिहिणार आहोत. हा, ओके, लक्षात घ्या. आता बघा इथं वर्णमाला लिहूया आपण. ABCDEFGHIJ, बस झाली आपल्याला. हा, आता बघा लक्ष द्या व्यवस्थित. आता पहिल्यांदा काय सांगितलंय तुम्हाला? ए 2 वेळा आहे, ए 2 वेळा आणि मग सी घेतले. बघा 2 वेळा ए घेतलंय, त्यानंतर काय घेतलंय? सी एकदा घेतलाय. त्यानंतर बघा दुसरं 2 नंबरचं, 1 नंबरचं अक्षर झालं पहिल्यांदा, 2 नंबरचं अक्षर 2 वेळा घेतलंय, BB. आणि एक आड अक्षर कुठलं घेतलंय? सी कॅन्सल केलं आणि डी हे काय घेतलंय? एकदा घेतलंय. त्यानंतर 3 नंबरचं अक्षर कुठलं? 3 नंबरचे अक्षर सी घेतलंय, सी घेतलंय, काय सोडलंय सांगा बरं? सी घेतलंय, डी सोडलं आणि काय घेतलं? हे ई घेतलं आहे. कोणतं अक्षर घेतलं आहे? ई. आता कुठलं अक्षर घेतलं? 4 नंबरचं डी किती वेळा घेतलं? 2 वेळा. एक अक्षर कुठलं सोडलं? ई सोडलं आणि कुठलं अक्षर घेतलं? एफ अक्षर घेतलं. बघा DDF. आता डी नंतर क्रमांक कुणाचा लागतो? 5 नंबरचा ई चा लागतो. डी नंतर क्रमांक कुणाचा लागतो? ई चा. ई 2 वेळा घेतलं, एक अक्षर सोडलं, उत्तर आलं जी. आलं का?
आता ई नंतर कोणाचा क्रमांक लागेल? एफ. एफ किती वेळाला घ्यायला पाहिजे? 2 वेळा. एफ आणि काय? एफ. एक अक्षर सोडलं आपण, प्रत्येक वेळेला एक अक्षर मधलं सोडतोय. एक अक्षर सोडलं, एफ नंतर एक अक्षर सोडलं म्हणजे काय येणार आहे? एच. म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं? एफ एच. एफ एच. पर्याय क्रमांक 3 बरोबर. सगळ्यांच्या लक्षात आलं का? एफ एच. एफ आणि एच. सुरुवातीला 2 अक्षर घेतले, एक अक्षर आड दुसरं अक्षर घेतले, परत ती 2 नंबरचं अक्षर घेतलंय, एक अक्षर आड केलंय, परत पुढच्या क्रमांकाचं अक्षर घेतलंय. खूप सोपं आहे. व्हेरी गुड. सर्वांना समजत असेल तर कमेंट द्या समजतंय म्हणून. व्हेरी गुड. खूप छान. चला नेक्स्ट क्वेश्चन. मी प्रश्न मोठ्या अक्षरात लिहितो हा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. हा, मला सांगायचंय आता. बघा बाळांनो, लक्ष द्या. बघा, ZX मध्ये आपला एक अक्षर येते, हे वेगळ्या अक्षराने लिहितो. त्यानंतर TR मध्ये एक आपलं अक्षर येते, ते गॅप ठेवतोय. त्यानंतर अक्षर येते आपलं NLJ. त्यानंतर काय येतोय? एक अक्षराचा गॅप येतोय. त्यानंतर अक्षर येते आपलं कोणतं येतंय? FD. आणि परत एक अक्षराचा आपला काय येतोय? गॅप येतोय. आणि आपल्याला जे ब्ल्यू पेननं जे डॉटेड केले ती अक्षर आपल्याला ओळखायचे. ओळखा. ZX, TR, NLJ, FD आणि आपल्याला जे डॉटेड केले आहेत ब्ल्यू पेननं तेथील अक्षर आपल्याला ओळखायचे. ओळखा. किती अक्षर यायला पाहिजेत? 4 अक्षर यायला पाहिजेत. VPH नव्हे वनिता, 4 अक्षर पाहिजेत. 1, 2, 3 आणि 4. 4 अक्षर आपल्याला पाहिजे. सोडवायचं आहे. VPHB. ओके. पर्याय क्रमांक 1. हा कोणता रूल वापरलाय सांगा बरं कमेंट मध्ये. कोणता रूल असेल? काय अक्षर कशी आहेत ती? कोणता रूल वापरला याच्यामध्ये वर्णमालेतील? असं कुठल्याही त्यांनी नियमानं सांगतील. आपण काय करायचं? एक आड एक. व्हेरी गुड. एक आड एक अक्षर आहे बघा. ZX. कुठला मधलं अक्षर गेलं? Y गेलं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. खूप छान. लक्ष द्या आता. ABCD लिहितोय म्हणजे आपली प्रॅक्टिस होते. प्रत्येक वेळेला ABCD लिहायची म्हणजे तुमची काय होते? प्रॅक्टिस होते. बघा, ABCDEFGHIJKLMNOPQRSTU VWXY आणि Z. बघा, आता एक आड एक अक्षर सांगितलंय. येते का बघूया आता व्यवस्थित. लक्ष द्या सगळेजण. पहिला जे क्रम आहे तो लिहूया. बघा, Z नंतर X आहे. X नंतर कुठं आलाय? डायरेक्ट T आलाय. पण मी एक आड, हा एक आड आहे म्हणून मी एक आड घेतलं. कुठला आला अक्षर? V. V नंतर एक आड कुठलं आलं? T. Tच्या नंतर एक आड कुठलं आलं? R. R नंतर एक आड कुठलं आलं? R नंतर एक आड कुठलं येणार आहे? P. म्हणजे यातलं अक्षर कुठलं नव्हतं ते इथं घालूया. पहिलं अक्षर कुठलं नव्हतं? इथं V. इथं V घातला. बरोबर आहे. त्यानंतर V नंतर कुठलं? R अक्षर होतं. R नंतर कुठलं अक्षर नव्हतं? P. बघा, VP. त्यानंतर P चा एक आड काय आला? N. N आहे अवेलेबल. N नंतर एक आड कुठलं आलं? L. L नंतर एक आड कुठलं आलं? J. J नंतर एक आड H आहे का? नाही. H घातला इथं.
त्यानंतर काय आहे, एच नंतर काय आहे, एफ अक्षर आहे. एफ नंतर कोण आहे, डी सुद्धा अक्षर आहे. आणि डी नंतर कोण येतोय, बी येतोय. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक येतोय व्ही, पी, एच आणि बी. पर्याय क्रमांक व्ही, पी, एच, बी, पर्याय क्रमांक 1 नंबरचं. सर्वांना समजलं असेल तर कमेंट करा. लक्षात आले. काय नियम आहे याच्यामध्ये, एक आड एक अक्षर आहे. हे कधी लक्षात येणार आहे तुमच्या, ज्या वेळेला वर्णमाला तुमच्या परफेक्ट डोक्यात जाईल. हे एक आड कसं लक्षात ठेवायचं, ZX च्या मध्ये Y आहे, XV च्या मध्ये W आहे. म्हणजे एक दरम्यानच्या दोन अक्षराच्या दरम्यान किती अक्षर आहे, एक अक्षर आहे. व्हेरी गुड, खूप छान समजतंय. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड वनिता, कीर्ती, खूप छान. बघा पुढे लक्ष द्या आता, खूप सोपं आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, व्यवस्थित लक्ष द्यायचं, आलाच पाहिजे तुम्हाला. हा बघा, OTE, त्यानंतर आहे PUF, त्यानंतर आहे QVG, त्यानंतर आहे RWH आणि पुढचं आहे क्वेश्चन मार्क. सांगा व्यवस्थित सोडा. ABCD वर्णमाला लिहिला 3 स्टेपनं. कुठल्या 3 स्टेपनं, ABCD एकदा सरळ लिहा, एकदा उलटी लिहा, एकदा यम अक्षरापर्यंत लिहा, एकदा यम पासून N पासून पुढे लिहा, Z पर्यंत लिहा. एवढ्या 3 टप्प्यात लिहिला की तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह. आपला स्पर्धा परीक्षेचा 8वी स्कॉलरशिप असू दे, NMMS असू दे, MPSC असू दे किंवा UPSC असू दे, एवढ्या गोष्टी केल्या की आपली अक्षरमाला क्लिअरच होते. आजच्या घटकामध्ये आपण अक्षरमाला सगळी संपवणार आहे, कसलाही संबंध असू द्या. ओके, कडेच्या अक्षरांची बेरीज मधले अक्षर येते. बर, ओके. पर्याय क्रमांक 1. ओके, सोडवा, सगळे सोडवायचे. प्रत्येक गटातील एक एक अक्षर. बर, समजलं नाही, सांगतो समजावून. चला ABCD लिहूया, इथंच लिहूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. ओके, आता बघूया काय सांगितले बाळांनो आपल्याला. OTE. आता थोडं प्रश्नाकडे लक्ष द्यायचं. प्रश्नामध्ये जरा बघा, O नंतर P आहे, P नंतर Q आहे, Q नंतर R आहे. सरळ शब्द आहेत, सरळ. कोणताही शब्द असा सिक्वेन्स नाही असा नाही. अक्षर कसे आहेत, O नंतर P. बघा बरं, OPQR. R नंतर पुढचा शब्द इथं काय येणार आहे, 100% यस. कुठला शब्द येणार आहे इथं, यस. R नंतर काय झाला इथं, पुढचा काय येणार आहे अक्षर, आपलं यस येणार आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का. पहिलं अक्षर बघा, O नंतर P, P नंतर काय आहे, Q नंतर R आहे, R नंतर काय येणार आहे, यस. आता बघा TU. बघा, T पासून पुढं, T नंतर क्रमानं, T नंतर U नंतर V नंतर W आणि W नंतर काय येणार आहे, X. काय येणार आहे, X. क्रमानं अक्षर आहेत, फक्त क्रमानं काय आहेत, पहिलं आणि दुसरं जो शब्द आहे त्यातील पहिलं अक्षर क्रमान आहे, दुसरं अक्षर देखील क्रमान आहे. तिसरं बघूया, E नंतर F नंतर G नंतर H नंतर काय असणार आहे, I. कोणता अक्षर असणार आहे, I. SXI पहिलं. किती सोपं आहे बघा. आपल्याला काय वाटतंय, OTEचं काय करायचं आहे का, अजिबात काय नाही. पहिलं अक्षर हे सिक्वेन्स ना आहे, दुसरं अक्षर सुद्धा सिक्वेन्स ना आहे
आणि तिसरं अक्षर सुद्धा सिक्वेन्सनं आहे, म्हणजे आपला जे पर्यायाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 SSI. ओके, सगळ्यांच्या लक्षात येतंय का? खूप सोपं आहे. फक्त आपली निरीक्षण क्षमता कशी पाहिजे? योग्य पाहिजे, अचूकपणे आपलं तिकडे लक्ष पाहिजे. नेमकं ह्याच्यामध्ये काय दिलंय लगेच लक्षात यायला पाहिजे. O नंतर P आहे, P नंतर Q आहे, Q नंतर R आहे, R नंतर S आहे. खूप छान. पर्याय क्रमांक 1. हो, क्लास झाल्यानंतर स्वाध्याय आम्ही ग्रुपला देतोय. ओके, आणि पुस्तकं सांगतोय आम्ही तुम्हाला, उद्या सांगतो. 100% पुस्तकाचं कोण पुस्तकं आम्हाला विचारताय, उद्या आम्ही तुम्हाला कुठली पुस्तकं घ्यायची, अभ्यास कोणत्या पुस्तकातला करायचा, स्वाध्याय कुठले सोडवायचे, हे सगळं तुम्हाला सांगतोय. चला पुढं. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? हा प्रश्न लक्षात आला असेल तर कमेंट करा. पुढच्या नेक्स्ट क्वेश्चनला जायचं आपल्याला. ओके, चला पुढचा. बघा सुटतोय का? बघा, पहिलं अक्षर आहे, सर्वांना दिसतोय का स्क्रीनवरचा प्रश्न? पहिलं अक्षर आहे AOP. बघा लक्ष द्या व्यवस्थित. पहिलं अक्षर काय आहे? AOP. पहिलं AOP, सेकंड CQR, तिसरं आहे EST, फोर्थ आहे GU आणि V, आणि आपल्याला पुढचं क्वेश्चन मार्क विचारलाय. पुढचं चला सांगा, बोला. पहिलं AOP, CQR, EST, GUV आणि क्वेश्चन मार्क सांगा. खूप सोपं आहे. पर्याय क्रमांक 3 IWX. बर, पर्याय क्रमांक 3 लक्षात येते आपल्या. खूप सोपं आहे, अल्फाबेटिक खूप सोपं आहे. ओके, बघा लक्ष द्या. ABCD लिहा पहिल्यांदा. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. ओके, आता बघा ए नंतर जरा थोडं निरीक्षण. पहिला यापूर्वी जो प्रश्न पाहिला जरा निरीक्षण केला की तुमच्या लक्षात येईल. बघा काय लक्षात येतंय, बघा बघा. ए नंतर सी आहे, एक अक्षर आड. ए नंतर काय झाला? सी आहे. सी नंतर काय आहे? ई आहे. सी नंतर काय आहे? ई आहे. बघा सी नंतर ई आहे, एक अक्षराचं आड आहे. ई नंतर काय आहे? जी आहे. ई नंतर काय आहे? जी आहे. पहिलं अक्षर एक अक्षराचं काय? एक अक्षर मध्ये आहे, एक अक्षराच्या गॅप नंतर म्हणजे दोनचा. एक बी आणि सी. कितव्या क्रमांकावरती आहेत? 2. डी, सी आणि ई मध्ये डी आणि ई दरम्यान किती अक्षर आहेत? फक्त एक अक्षर आहे. आता मला सांगा जी नंतर पुढचं अक्षर काय येणार आहे? व्ही. कुठं आहे व्ही? बघा जी नंतर पुढचं अक्षर काय येणार आहे? सॉरी, जी नंतर पुढचं अक्षर इकडे सॉरी, जी नंतर पुढचं अक्षर काय येणार आहे? आय. सॉरी जी नंतर पुढचं अक्षर काय येणार आहे आपलं? आय. हे इथलाच मी घेतोय तुम्हाला. जी नंतर काय येणार आहे? जी यू काय येतं? व्ही. पेन बदलतोय, एकच मिनिट. जी यू व्ही आहे. जी नंतरचं पुढचं अक्षर काय येतंय बाळांनो? आय येतंय. कोणतं अक्षर येतंय? आय. म्हणजे इथं अक्षर कुठलं येणार आहे? आय. पहिलं अक्षर कुठलं? आय. बघा पर्याय क्रमांक कुठला गेला? हा जेचा कॅन्सल झाला, एचचा कॅन्सल झाला. दोघांच्या मध्ये आता कुठलं तरी एक बरोबर आहे. एक तर IYZ बरोबर येईल किंवा IWX. दोन पर्याय आपले कट झाले. आपण टेक्निकनं सोडवायचं. आता दुसऱ्या अक्षराकडे बघूया. दुसरं अक्षर काय आहे? ओ. ओ नंतर आहे क्यू, क्यू नंतर आहे यस. ओ कुठं आहे बघा? ओ. एक आडे. ओ नंतर क्यू, क्यू नंतर यस, यस नंतर काय आहे? यू, आणि यू नंतर काय असणार आहे? डब्ल्यू.
काय असणार आहे डब्ल्यू. डब्ल्यू अक्षर कुठे आहे बघा, डब्ल्यू अक्षर आहे. 100% तिसरं अक्षर बघायचं सुद्धा तुमचं काम नाही, डायरेक्ट उत्तर काय असणार आहे IWX. तरी सुद्धा आपण पाहूया. 3 नंबरचा विचार करूया. 3 नंबरचा PR. कुठं पी आहे बघा, पी कुठं आहे, पी. पेन बदलतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. इथं पी नंतर एक गॅप आर नंतर एक गॅप टी, आला का. पी नंतर आर नंतर टी नंतर एक गॅप व्ही नंतर एक गॅप काय असणार आहे एक्स, आला का एक्स. त्यामुळं तुमचा आन्सर असणार आहे IWX, पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. सगळ्यांना समजला का हा क्वेश्चन. याच्यावरती फक्त तुम्ही निरीक्षण केला तर समजणार नाही. जर तुम्ही पहिलं अक्षर सगळ्यांच्यातलं बघितला समजणार. कसं आहे, एक आड एक अक्षर आहे. व्हेरी गुड, पर्याय क्रमांक 3. खूप छान. बघा नेक्स्ट क्वेश्चन. काहीतरी संबंध आहे सांगा. पहिला आहे बघा डब्ल्यू, पटकन करायचं आहे. WV, त्यानंतर आहे PO, त्यानंतर आहे IH, त्यानंतर आहे BA आणि त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. सांगा. आन्सर ST. WV, काहीतरी संबंध आहे बघा. पर्याय क्रमांक 3. ओके, लक्ष द्या, लक्ष द्या. बघा आता पहिल्यांदा काय लिहायचं आपण, ABCD लिहूया. ओके बघा, ABCDFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. ABCD लिहिली. काय काय दिले बघा. पहिलं अक्षर दिले, लक्ष द्या व्यवस्थित. काय दिलंय, डब्ल्यू आणि व्ही दिलंय बघा. डब्ल्यू आणि व्ही चं अंतर किती आहे, इकडे डब्ल्यू आहे, हे व्ही आहे. डब्ल्यू आणि व्ही इथं आहे, VW. ओके, त्यानंतर काय दिलंय, PO दिलंय बघा. PO कुठं आहे, PO दिलंय. जरा PO आणि WV चा विचार केला तर कितीचा गॅप आहे मध्ये, लक्ष द्या, कितीचा गॅप दिसतोय बघा. 1 2 3 4 5. या POच्या आणि WVच्या मध्ये 5 अक्षर आहेत. त्यानंतर आपल्याला अक्षर दिलंय, कोणतं अक्षर दिलंय बघूया आपण. कोणतं अक्षर दिलंय, सगळ्या अक्षराला पहिल्यांदा टिक मार्क करतोय. PO नंतर आपल्याला IH दिलाय. IH कुठं आहे बघा, IH इथं दिलाय. त्यानंतर आपलं अक्षर कुठलं दिलंय, BA दिलंय, BA दिलंय. ओके, आणि BA नंतरच आपल्याला काय विचारलंय, आपल्याला अक्षर कोणतं येईल विचारलंय. बघूया आता आपण. आता बघा PO नंतर कितीचा गॅप आहे, 1 2 3 4 5, 5चा गॅप. परत 1 2 3 4 5चा गॅप. परत आता कितीचा गॅप असणार आहे सांगा बरं. BA ST येईल, कोणचं कुठलं अक्षर येईल बघा, WV चं. WV नंतर 1 2 3 4 5चा गॅप. PO झाला, 1 2 3 4 5चा गॅप झाला. IH मध्ये झाला, 1 2 3 4 5चा झाला. परत BA आला. ST कुठे येते बघूया, पहिला क्रमांक ST. S आणि T बघा, 1 2 3 4 आणि 5चा गॅप. 5चा गॅप नंतर कुठलं येणार आहे, जर BA परत आपलं काय त्या रिव्हर्स येत्या. AB नंतर 1 बघा, 1 2 3 4 5, 5चा गॅप. 5च्या गॅप नंतर आपलं काय आलं, उत्तर किती आलं, UT. काय आलं, U आणि T.
यू आणि टी. पर्याय क्रमांक 3. सगळ्यांच्या लक्षात आलं का? 2 अक्षरांच्या दरम्यान जे 2 शब्द आहेत त्याच्या दरम्यान किती शब्द आहेत? हे 5-5 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत? 5-5 अक्षर. हे एबीसीडी लिहिला की तुमच्या लक्षात येईल. सगळ्यांच्या लक्षात आलं का हा प्रश्न? एबीसीडी लिहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. ओके, व्हेरी गुड, खूप छान. समजलं का? पुढच्या प्रश्नाला जाऊया काय? 2 अक्षराच्या मध्ये 5 अक्षरे होती. ओके. सांगा WV. बघा प्रश्न मोठ्या अक्षरात लिहितोय. WV, त्यानंतर PO, त्यानंतर IH, त्यानंतर नाही आहे तोच प्रश्न आहे. हा रिपीट प्रश्न झालाय, मगाचाच आहे. पुढे जाऊया. बघा हा प्रश्न बघा, सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या. 1CV, त्यानंतर आहे 5FU. ओके. त्यानंतर आहे 9IT. त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क. 1, 2 आणि 3 क्वेश्चन मार्क पाहिजे होते. त्यानंतर आहे 17OR. आणि आपल्याला मधलं जे आहे हे गॅपचा आन्सर आपल्याला पाहिजे. चला एबीसीडी लिहा आणि पटदिशी आन्सर सांगायचा आहे. पटकन बोला, कमेंट करायचं. एबीसीडी लिहायची, कमेंट करायचं. अक्षर बघा, अंक बघा, दोघांचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. पहिल्यांदा अंक दिलेला आहे, त्यानंतर अक्षर दिलेली आहेत. कोणता तरी क्रम आहे त्याच्यामध्ये. 4 नंबर कोणतं येते? 13 LS. ओके, बघूया आपण. 4 नंबर. ओके, चार नंबर. ओके, संजय, संस्कृती, कीर्ती, विशाल, कीर्ती, संजय. व्हेरी गुड कीर्ती. कीर्तीवर पे किती वेळा मेसेज? लक्ष द्या आता सगळे. बघूया आपण काय काढायचं आहे. एबीसीडी आपण पहिल्यांदा लिहूया. बघा ABCDFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z लिहिलं. ओके, आता बघा पहिला अंकाचा विचार करूया. अंकाच्या विचारामध्ये पहिल्यांदा अंक किती दिलाय? 1 दिलाय. 1 नंतर 5 आहे, 5 नंतर 9 आहे, 9 नंतर प्रश्नचिन्ह आहे आणि 17 आहे. जरा थोडं निरीक्षण केला की लक्षात येईल. 1 + 4 5, 5 + 4 9, 9 + 4 किती उत्तर आलं? 13. 13 आन्सर कुठे आहे बघा? इथं 11 आहे, 14 आहे, 15 आहे, 13 आहे. आन्सर 13. पुढचा विचारच करावा लागत नाही. बघा एका तुमच्या अंकावरती तुमचं पर्यायमध्ये आहे का पुढे 13? नाही, पुढे 13 आहे, हेच आन्सर असणार. पुढचा विचार हा नंतर न, पण आन्सर तुमचं परफेक्ट झालं. किती वेळ वाचला बघा? सगळ्यांच्या लक्षात येते काय? किती वेळ वाचला बघा. पुढचा आता विचार करूया. हे आता फक्त पडताळा बघायचं सुरू आहे. आन्सर आपलं कधीच झालंय. आता लक्षात घ्या. काय दिलंय? CV दिलंय. CV कुठं आहे बघा? C आणि V. C कुठं आहे? C इथं आहे. आणि V कुठं आहे बघा? C नंतर F दिलंय. नाही, आता क्रमानं दिलंय बरं का. C नंतर इथं F आहे, 2 नंबरचा अक्षर. F नंतर काय आहे? I आहे. I नंतर काय येणार आहे? 2-2चा गॅप आहे बघा. हा 2चा गॅप, हा 2चा गॅप. I नंतर इथं काय असणार आहे? L असणार आहे. आले काय L इथं? L.
100% उत्तर असणार आहे यल झालं. यल नंतर बघा 2चा गॅप ओ अक्षर आले, म्हणजे दुसरं अक्षर आपलं क्लिअर झालं. 3 नंबरचं अक्षर बघा, आता 3 नंबरचं अक्षर म्हणजे लक्षात येईल आपलं, क्लिअरच होतंय. व्ही नंतर यू आहे बघा, व्ही नंतर यू, यू नंतर काय आहे टी आहे, टी नंतर काय असणार आहे यस, आले का यस. त्यानंतर यस नंतर काय असणार आहे आर, आर सुद्धा आलाय तुमचा, ओ आलाय आर आलाय, म्हणजे आपलं राईट आन्सर काय असणार आहे 13 LS इज अ राईट आन्सर. सगळ्यांच्या लक्षात येते काय, किती सोपं आहे. पार्थ शिंदे काय नाही, पार्थ शिंदे काय नाही, बाकीचे मेसेज करू नका. पार्थ काय नाही ते सांगा पहिल्यांदा. काय आन्सर 13 LS. हे आपल्याला पहिल्या फेरीतच समजलेलं. 1 + 4 5, 5 + 4 9, 9 + 4 13, 13 हे उत्तर फक्त कशाचं आहे, पर्याय क्रमांक 4च आहे. दुसरा विचारच करू नका, पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर तुमचं. ओके, हे तुमच्या माहितीसाठी बाकीचं सगळं सोडून दिलं. खूप सोपं आहे. चला पुढचा क्वेश्चन. चला सांगा C4X, बघा लक्ष द्या, C4X, त्यानंतर F9U, त्यानंतर I आहे बरं का, I16R, आणि पुढचा आहे क्वेश्चन मार्क. ओके, सांगा मला, बोला. बोला कोणतं अक्षर येणार आहे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 बघा, लक्ष द्या व्यवस्थित. बघा पहिल्या जर गोष्टीचा आपण विचार केला, लक्ष द्या व्यवस्थित, पहिल्या दुसरा तिसऱ्याचा जर आपल्याला सहज लगेच समजतो. 4चा 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, येणारा उत्तर कितीचा वर्ग असणार आहे 5चा. 25 कुठलं आलं, हे 25 आलं, हे 25 आलं, हे 25 आलं, म्हणजे एक आन्सर येत नाही. एक आपला काय मिळालं, एक यातला पर्याय आपला कॅन्सल झाला. आता दुसरा पर्याय बघूया. सी नंतर एफ आहे बघा, सी नंतर काय आहे एफ आहे, एफ नंतर काय आहे आय आहे. आता जर एबीसीडी जर आपण लिहिली बघा, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि झेड. बघा सी नंतर काय झालं दिलाय आपल्याला एफ दिलाय, व्यवस्थित लक्ष द्या. सी नंतर आपल्याला काय दिलाय एफ दिलाय, एफ नंतर आपल्याला काय दिलाय आय दिलाय, 2 अक्षरामध्ये आहेत दरम्यानच्या. आय नंतर काय येणार आहे 2चा गॅप काय येणार आहे यल, इथं 100% काय असणार आहे पहिलं अक्षर यल असणार आहे, यल 25. आता इथं यल 25 आहे, इथं के 25 होता, हे कॅन्सर आता येणार नाही, 2 कमी झाली. आता तिसरा आपण बघूया, एक्स यू, एक्स कुठं आहे एक्स, हे एक्स, यू 2चा गॅप आहे का, यू नंतर काय आला आर आला, 2चा गॅप, आर नंतर 2चा गॅप मध्ये काय येणार आहे ओ अक्षर इथं आलं, म्हणजे उत्तर काय आलं आपलं L25 आणि काय अक्षर आलं ओ, इज अ राईट आन्सर. 3 अक्षराचा पहिल्या अक्षराचा संबंध, दुसऱ्या अंकाचा संबंध, तिसऱ्या अक्षराचा संबंध, मग आपलं राईट आन्सर. कितीचा गॅप आहे 2चा. सर्वांना समजलं असेल तर कमेंट करा. खूप सोपं आहे, काही अडचण नाही. व्हेरी गुड. हा लक्ष द्या. पहिल्यांदा बाळ अक्षरामध्ये कितीमध्ये अक्षर आहेत 2 अक्षर आहेत. अंकामध्ये 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग येणार अंक किती 5चा वर्ग असणार आहे. आणि तिसऱ्या अक्षरामध्ये एक्स यू मध्ये 2 अक्षराचा बघा, एक्स आणि यू मध्ये 2 अक्षर, यू आणि आर मध्ये 2 अक्षर, आर आणि ओ मध्ये 2 अक्षर, ओ आणि एल मध्ये 2 अक्षर, म्हणजे शेवटचं अक्षर काय येणार आहे यल.
त्यानंतर यल आला का, यल आला. आता शेवटचं एक्स नंतर यू, एक्स नंतर यू 2, यू नंतर आर 2 अक्षर, आर नंतर 2 अक्षर ओ. आलं का, आर नंतर 2 अक्षर ओ, म्हणजे आन्सर काय आलं, एल ओ. 2 अक्षराचा गॅप. लक्षात घ्या. संग्राम लक्ष दे, म्हणजे येतंय 2 अक्षराचा गॅप आहे. त्या 2 अक्षरामध्ये कशामध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या, पहिल्या अक्षरामध्ये 2 अक्षराचा आणि शेवटच्या अक्षरामध्ये सुद्धा 2 अक्षराचा. एबीसीडी बघ म्हणजे लक्षात येते. संग्राम, संग्राम एबीसीडी बघ, लिही एबीसीडी म्हणजे तुझ्या लक्षात येईल. डायरेक्ट नो म्हणू नकोस, पहिल्यांदा बघ ना इथं 2 अक्षराचा गॅप आहे की नाही एबीसीडी लिहिल्यानंतर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यात सोपा प्रश्न, पटकन मला उत्तर द्यायचं. बघा, ए ई आय प्रश्नचिन्ह ओ. तुम्हाला टेक्निक सांगतो, खूप सोपं आहे. बरोबर काय हे सांगा बरं मला. एबीसीडी सुद्धा तुम्हाला अक्षरमाला लिहायची गरज नाही याच्यामध्ये. का, कारण सांगायचं मला. कारण भाई का, पर्याय क्रमांक 2 का, कारण सांगायचं मला. कारण कमेंट करायची. स्वर आहेत काय, ओवेल्स आहेत. व्हेरी गुड, ओवेल्स आहेत हे स्वर आहेत. 1 2 3 4 5 5 स्वर आहेत आपले इंग्रजी मधले. ए ई आय ओ यू. इथं यू पाहिजे होतं, मी ओ उत्तरच दिलं, सॉरी. ए ई आय ओ यू म्हणजे आन्सर किती आलं आपलं, ओ. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. असेही क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात बरं का. चला बीवायचं सांगा. बघा, पहिला आहे बी वाय आय क्यू एन के, त्यानंतर क्यू आणि जी. खालच्या मधील कुठलं पर्याय येणार फक्त सांगायचं मला. सांगा, बोला. विचार करायचा, सांगायचं मला आन्सर. एबीसीडी लिहितो तोपर्यंत मी. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. जरा थोडा विचार बाळांनो जर तुम्ही केला, थोडा विचार, आणि मी तुम्हाला सांगितलं एबीसीडी आपल्याला 3 ते 4 पद्धतीने करायचं आहे, उलटे क्रमांक द्यायचे आहेत. आणि मी याला जर उलटा क्रमांक दिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. पहिलं अक्षर दिलंय बीवाय, नंतर दिलंय कुठलं आयक्यू, नंतर कुठलं दिलंय बघा एनके. एनके मेळ लागत नाही. नंतर दिलंय क्यूजी. मात्र जर तुम्ही असा विचार केला, लक्ष द्या व्यवस्थित, पहिलं अक्षर बीवाय, बी बरोबर किती आहे, बी बरोबर किती आहे 25. त्यानंतर वाय बरोबर किती आहे 2. 25 आणि 2 किती झाले बाळांनो 27. व्यवस्थित लक्ष द्या. 25 आणि 2 किती झाले 27. व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय. त्यानंतर आयक्यू, आय आणि क्यू. आय किती नंबरला आहे बघा, आयचा नंबर किती आहे 18 आणि क्यूचा नंबर किती आहे बघा 10. 18 आणि 10 किती झाले 28. सगळ्यांच्या लक्षात आलं, समजतंय का बघा. एनके, एनचा नंबर किती आला, एन बघा एनचा नंबर 13. केचा नंबर किती आला 16. 13 आणि 16 29 झाला. परत क्यूजी, क्यू आणि काय झाला जी. क्यूचा नंबर किती आला 10 आणि जीचा नंबर किती आला जी कुठे गेलं 20. 10 आणि 20 किती झालं 30. तुमच्या लक्षात आलं का आता. पहिली बेरीज आली 27, दुसरी आली 28, तिसरी आली 29, ही 30 आली. येणारी बेरीज किती पाहिजे 31.
31 TF येतंय का? टी अक्षर किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. अधिक यप अक्षर किती नंबरला आहे? यप अक्षर 21 नंबरला आहे. 7 आणि 21 किती येतंय? 28. पहिला क्रमांक येणार नाही. आरई येतंय का? आर किती नंबरला आहे बघा? आर नंबर 9 ला आहे. 9 अधिक ई नंबर कितीला आहे? 22. 9 आणि 22 किती झालं? 31. 22 आणि 9 31. पर्याय क्रमांक किती आला? आरई. तरी सुद्धा एसई बघूया. एस किती नंबरला येतंय? 8 नंबरला. आणि ई किती नंबरला आलं? 22. 22 आणि 30 हे रॉंग आन्सर, कारण 31 बेरीज यायला पाहिजे. आर्यप बघूया. आर किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. यप किती नंबरला आहे? 21 नंबरला आहे. 21 आणि 9 30. 30 हे सुद्धा रॉंग आहे. आपल्याला 31 बेरीज करणार पाहिजे होतं, त्यामुळं राईट आन्सर काय आलं? आरी. सगळ्यांच्या लक्षात आलं का? आर्यप नव्हे बाळ. आर ची बेरीज किती झाली? आर ची बेरीज आर्यपची किती बेरीज झाली? 9 आणि 21 30 झाले बाळ. 31 नव्हे. ओके. पर्याय क्रमांक कुठला बरोबर? आर्य बरोबर. सर्वांच्या लक्षात आलं असेल तर कमेंट करा, समजतंय म्हणून. व्हेरी गुड. ओके. हा, आता लक्ष द्यायचं, जरा सगळे लक्ष द्या. हा, आता माझ्याकडे सगळे लक्ष द्यायचं. बघा, आता आज आपली सगळी अक्षरमाला, ज्या काही गोष्टी आहेत, कुठलं पुस्तक वापरायचं उद्या मी तुम्हाला नाव सांगतोय पुस्तकाचं. हा, शक्यतो नवनीत स्कॉलरशिपच घ्यायचं आहे. NMMS साठी सुद्धा नवनीतच घ्यायचं आहे. तरी सुद्धा मी अधिकृत तुम्हाला उद्या पुस्तकाची नावं सांगतोय. आता वर्णमालाचं ABCDच्या 3 पद्धती सांगितल्या. सरळ ABCD एकदा लिहायची, उलटी लिहायची. सरळ एकदा नंबर लिहायचे, उलटे एकदा नंबर लिहायचं. ए पासून M पर्यंत लिहायचं, N पासून Z पर्यंत लिहायचं. असं लिहिल्यानंतर तुमचे सगळेच प्रश्न सुटणार आहेत. NMMS च्या परीक्षेसाठी जवळपास 13 प्रश्न तुम्हाला याच्यावरती असतात. स्कॉलरशिप साठी सुद्धा याच्यावरती तुमचे 5-6 प्रश्न असतात. त्यामुळं याचा एक सुद्धा मार्क घालवायचा नाही, आउट ऑफच मिळालं पाहिजे. पहिल्या अक्षराचं आता इथं BY, इथं कुठलाच मेळ लागत नव्हता, फक्त BYचा लागत होता. IQचा लागत होता का? नाही. त्यामुळं अक्षराला नंबर दिले. पहिली बेरीज झाली 27, 28, 29, 30. म्हणजे पुढची बेरीज येणार आहे 31 आणि 31चा पर्याय नंबर येतोय आरी. असं डोकं कधी चालणार आहे? तुम्ही जास्त ज्या वेळेला सराव कराल त्यावेळेला. लक्षात येते?